सर कल सुहास देसाई यांनी पत्रकार परिषद करण्यात आलेली आहे. एकंदरीत काय सांगाल त्याच्याबद्दल? काल माझ्यावरती अनेक आरोप सन्माननीय सुहास देसाई आणि माजी विरोधी पक्षनेता शानू पठाण यांनी केले. मी कुठल्याही प्रकारचे फोटो परवाच्या माझ्या प्रेस स्टेटमेंटमध्ये किंवा माझ्या वक्तव्यामध्ये दाखवले नव्हते. शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार डॉक्टर मनीषा कायंडे यांनी मुंबई इथे प्रेस कॉन्फरन्स घेऊन ते फोटो दाखवले होते. ललित पाटील ड्रग्स केसमध्ये मुंबऱ्यातनं सलमान फाल्के या इस्माला अटक झाली. त्याच्याकडे 54 ग्रॅम MD किंवा काही ड्रग्स सापडले आणि त्याचे फोटो राष्ट्रवादीचे माजी मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड असतील किंवा माजी विरोधी पक्षनेता शानू पठाण यांच्याबरोबर दाखवले गेले. त्यावेळी देखील माझी स्पष्ट भूमिका होती की कोणाचे फोटो कोणाबरोबर असले म्हणजे कोणी आरोपी होत नाही. जर पोलिसांना एव्हिडन्स सापडला की ललित पाटील ड्रग्स फॅक्टरीमधनं ड्रग्स सलमान फाल्के थ्रू मुंबऱ्यामध्ये विक्रीसाठी आले असतील, मग तो कुठल्याही पक्षाचा लोकप्रतिनिधी असो त्याच्याविरुद्ध कडक कारवाई केली पाहिजे. काल त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांच्याबरोबर सलमान फाल्केचा फोटो दाखवला. तो फोटो खरं तर फेसबुकवरती 2017 साली सलमान फाल्के नजीब मुल्लांना बड्डे विश करताना तो फोटो टाकलेला आहे. त्यामुळे आम्हाला काय फोटोनी उत्तर द्यायची गरज नाही. पण सुहास देसाईंच्या बुद्धिमत्तेची मला कीव येते. मी 1.5 वर्ष खासदार होतो, मी राष्ट्रवादीच्या आश्रयाला आलो होतो. अशा प्रकारचे अनेक आरोप त्यांनी केले. समाजामध्ये आपण शारीरिकदृष्ट्या अनेक विकलांग लोक बघत असतो. समाजाची त्यांच्याप्रती सद्भावना असते, सहानुभूती असते आणि त्यांची मदत करण्याचा समाज प्रयत्न करतो. सुहास देसाई हे बौद्धिकरित्या विकलांग आहेत, ज्यांची बुद्धीची म्हणजे मला कीव येते. लोकसभेमध्ये 543 खासदार निवडून येतात. 5 वर्षाचा कार्यकाळ त्यांना मिळतो. 2 अँग्लो इंडियन्सना प्रेसिडेंट ऑफ इंडिया नॉमिनेट करतात. असे 545 खासदार लोकसभेमध्ये मॅक्झिमम असू शकतात. राज्यसभेमध्ये 233 खासदार हे विविध राज्यातनं तिथे येतात आणि 12 लोक राष्ट्रपती नॉमिनेट करू शकतो. असे 245 मॅक्झिमम राज्यसभेचे खासदार देशामध्ये असतात, ज्यांना 6 वर्षाचा टेन्युअर मिळतो. मी स्वतःला भाग्यवान समजतो की डिलिमिटेशनच्या आधी ठाण्यातल्या सर्वात मोठा जो मतदारसंघ होता त्याचा शेवटचा खासदार असल्याचा मला बहुमान मिळाला आणि 2009ला डिलिमिटेशन झाल्यानंतर कल्याण हा नवीन लोकसभा मतदारसंघ झाला, त्याचा पहिला खासदार असण्याचा मला बहुमान मिळाला. काल त्यांनी असे देखील आरोप केले की शरद पवारांची आम्ही गद्दारी केली, शरद पवारांचा विश्वासघात केला. त्यावेळेला राष्ट्रवादीचे नेते डॉक्टर जितेंद्र आव्हाड माझ्याबद्दल हा आरोप करतील की मी आमच्या सगळ्यांचं श्रद्धास्थान आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्याशी विश्वासघात केला, यांच्याशी दगापटका केला, गद्दारी केली. त्याचं सडेतोड उत्तर मी देईन. सुहास देसाई जे बौद्धिकदृष्ट्या विकलांग आहेत यांच्या मी फारसं महत्त्व देत नाही. ते म्हणाले अनेक कार्यकर्ते माझ्यावर 4च आले 4च गेले. मी फक्त 3-4 नावं घेतो ज्यांनी आयुष्याची 30-30 वर्ष आपली ही डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेबांबरोबर काम केलं. रवींद्र पालव असतील, नितीन पाटील असतील, विजय भांबरे असतील, अजय सकपाळ असतील. ही लोकं का सोडून गेली? आपल्या जवळचे अत्यंत विश्वासातले नजीब मुल्ला हे आपल्याला का सोडून गेले? याचं आत्मचिंतन डॉक्टर जितेंद्र आव्हाडांनी करावं. माझा प्रवास तर मी कबूल करतो. राष्ट्रवादीतला हा 20 जानेवारी 2012पासून सुरू झालो. आम्ही केवळ डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्यापासून वेगळी राजकीय भूमिका घेतलेली आहे. आम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेब यांचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे. राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्लभाई पटेल, प्रांताध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही राष्ट्रवादीचं काम करतो आहे. आजही मागे तुम्ही बघू शकता राष्ट्रवादीचं चिन्ह आहे, ऑफिसवर राष्ट्रवादीचं आहे. त्यामुळे आम्ही कुठेही राष्ट्रवादी सोडलेली नाही. आणि माझं सुहास देसाई यांनी दुसराही आरोप केला की असे काही त्यांच्याकडे पुरावे आहेत की मला पळता भुई होईल. माझं सार्वजनिक जीवनातलं आयुष्य निष्कलंक आणि साफ आहे. मी त्यांना खुलं आव्हान देतो, पुढच्या 24 तासामध्ये त्यांनी पाहिजे ते आरोप माझ्यावर करावेत. मी त्याला समर्थपणे उत्तर देईन. अनेक पदव्या देखील त्यांनी मला काल दिल्या. पांढरा कापूस, महाज्ञानी, शनी, मी त्या सगळ्या त्यांनी दिलेल्या पदव्यांचं विनम्रतापूर्वक स्वीकार करतो. आणि शानू पठाण देखील काल बोलले
मला माहिती आहे की शानू पठाणांना मराठी जरा वाचायला त्रास होतो, कारण महासभेमध्ये गोषवारा असेल, अजेंडा असेल, मराठीतलं त्यांना वाचता आला नाही. त्यामुळे मी नक्की काय बोललो, मी असं बोललो की केवळ शानू पठाणचा फोटो आला म्हणून शानू पठाण आरोपी होत नाही. जर एव्हिडन्स पुणा पोलीस, मुंबई पोलीस, नाशिक पोलीस यांना मिळाला तर स्ट्रिक्ट ॲक्शन कुठल्याही पक्षाचा लोकप्रतिनिधी असेल तरी ती घ्यावी. ड्रग्सच्या विरुद्ध झिरो टॉलरन्स ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका आहे. राष्ट्रवादी शरद पवार गुट द्वारा जब पत्रकार परिषद में 100 करोड़ की मानहानि का दावा किया गया है, सुहास देसाई और शानू पठान की तरफ से. शिवसेना पार्टी की प्रवक्ता, विधान परिषद की विधायक डॉक्टर मनीषा कायंदी जी ने मुंबई में एक पत्रकार परिषद ली थी. उसमें उन्होंने कुछ छायाचित्र दिखाए थे. ललित पाटिल ड्रग्स केस में एक आरोपी सलमान फाल्के, जिसको मुमरा से गिरफ्तार किया गया, उसके कुछ छायाचित्र राष्ट्रवादी के नेता माजी मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड जी और माजी विरोधी पक्ष नेता शानू पठान जी के साथ थे. मैंने परसों भी यही बात कही थी कि किसी के फ़ोटो किसी के साथ होने से कोई अपराधी नहीं बनता. अगर जांच में चाहे नासिक पुलिस हो, चाहे मुंबई पुलिस हो, चाहे पुणे पुलिस हो, ललित पाटिल के ड्रग फैक्ट्री में से एमडी ये सलमान फाल्के ने मुमरा में अगर बेचा रहेगा और उसको किसी भी पार्टी के लोकप्रतिनिधि ने राजाश्रय दिया है, ये अगर जांच में सामने आया तो उस पर कड़ी कार्रवाई होनी चाहिए. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की ये स्पष्ट भूमिका है कि ड्रग्स के खिलाफ ज़ीरो टॉलरेंस. मैंने कहीं पर भी, मैं भी शानू पठान जी को मराठी कम समझ में आती है, पढ़ने में कम आती है, तो उन्होंने मेरी बात ठीक तरह से न पढ़ी न समझी. मैंने कहीं पे भी ये नहीं कहा, मैंने आज भी कोई मैं छायाचित्र नहीं दिखा रहा हूँ, लेकिन सुहास देसाई जी ने जो मेरे ऊपर अनेक आरोप किए. हम समाज में शारीरिक रूप से विकलांग लोग देखते हैं, जिनके प्रति समाज को हमेशा से संवेदना और संभावना रहती है कि इन लोगों की मदद करनी चाहिए. सुहास देसाई बौद्धिक रूप से विकलांग है. उन्होंने कहा मैं 1.5 साल ही सांसद था. मैं खुद को भाग्यशाली समझता हूँ कि डिलिमिटेशन के पहले थाने संसदीय क्षेत्र से मैं सांसद था. डिलिमिटेशन के बाद 2009 से 14 मैं कल्याण लोकसभा क्षेत्र से सांसद था. मुझे टिकट किसने दिया, ऐसा भी प्रतिप्रश्न उन्होंने किया. तो मैं उनके जानकारी के लिए बोलता हूं कि राष्ट्रवादी में एक पार्लियामेंट्री बोर्ड बैठता है, जिसके अध्यक्ष हम सबके श्रद्धास्थान राष्ट्रीय अध्यक्ष शरद चंद्र जी पवार साहब हुआ करते थे, और पक्ष के वरिष्ठ नेता प्रांताध्यक्ष सभी उस पार्लियामेंट्री बोर्ड के मेंबर हुआ करते थे, जिन्होंने मुझे 2014 में कल्याण से लड़ने की जिम्मेदारी दी, 19 में थाना से लड़ने की जिम्मेदारी दी. तो अगर ये सवाल पवार साहब को सुहास देसाई जी पूछे तो ज़्यादा उचित रहेगा. उन्होंने कहा उनके पास कई सारे सबूत है जिससे मैं भाग खड़ा हूँगा. मैं उनको 24 घंटे में खुली चुनौती देता हूँ कि वो जो अगर उनके ऊपर कोई सबूत है. मेरे सार्वजनिक जीवन में मैं हमेशा से निष्कलंक और साफ रहा हूँ. मैं उन्हें खुली चुनौती देता हूँ. और जिस दिन राष्ट्रवादी के नेता डॉक्टर जितेंद्र आव्हाड ये कहेंगे कि मैंने गद्दारी की, मैंने विश्वासघात किया, तो मैं उसका जवाब दूंगा. मुझे नहीं लगता कि सुहास देसाई के इन आरोपों पर मुझे कोई और बात करने की ज़रूरत है. सर, शानू पठान ने ऐसा भी कहा है कि मेरी छवि को जो है ख़राब करने की कोशिश की रही है. 100 करोड़ का मैं मानहानि करता, तो क्या आपका कोई नोटिस आपको रिसीव हुआ है? नहीं, मुझे कोई नोटिस आई नहीं है. और पत्रकार परिषद शिवसेना दल की प्रवक्ता, विधान परिषद की विधायक डॉक्टर मनीषा कायंदे ने ली, फ़ोटो उन्होंने दिखाया. मैंने परसों भी जो प्रेस में बाइट दी थी उसमें भी मैंने कोई फ़ोटो नहीं दिखाया. आज भी मैं कोई फ़ोटो नहीं दिखा रहा हूँ. उन्होंने कल ज़रूर फ़ोटो दिखाए कि प्रदेश के हमारे सरचिटनीस नजीब मुल्ला जी के साथ सलमान फाल्के के, वो 2017 की फेसबुक पोस्ट है. जन्मदिन की बधाई सलमान फाल्के ने नजीब मुल्ला जी को दी थी. हम तो कोई डिनाई कर ही नहीं रहे. हम किन्हीं आरोपों से विचलित नहीं हुए. वो कल पूरे प्रेस कॉन्फ्रेंस में विचलित देख रहे थे. शानू पठान जी भी दिख रहे थे और सुहास देसाई भी दिख रहे थे. हमें कोई डरने की ज़रूरत नहीं है. जब हम साफ बेपाक है तो हमें डरने की क्या ज़रूरत है.